तब्बल 3 दिवसानंतर सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी जो आहे तो अखेर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। मी सध्या ज्या परिसरामध्ये आहे हा ठाण्याचा कासारवडवली परिसर आहे। या ठिकाणी हिरानंदानीचं जे लेबर कॅम्प आहे त्याच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये हा बिजॉय दास नावाचा जो आरोपी आहे तो झोपलेला होता। काल रात्री आपण जर बघितलं तर 2 वाजता मुंबई पोलीस असेल ठाणा पोलीस असेल यांनी एकत्रित येऊन कॉम्बिंग ऑपरेशन केलं। या ऑपरेशनमध्ये बिजॉय दासचा टॉवर लोकेशन असेल तांत्रिक तपास असेल यातून शोध घेतला गेला आणि याच ठिकाणी बिजॉय दास जो आहे तो झोपलेला आढळलेला होता आणि पोलिसांनी त्याला आता अटक केलेली आहे। बिजॉय दास हा बांगलादेश पश्चिम बंगाल इथला रहिवासी असल्याचं बोललं जात आहे, मात्र तो आपली नावं जी आहेत ती वेगवेगळी नावं सांगतो आहे। यामुळे नेमका तो बांगलादेशी आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत। मात्र जर आपण या ठिकाणी बघितलं तर याच परिसरामध्ये हा आरोपी जो आहे तो या ठिकाणी झोपलेला होता आणि त्याला पोलिसांनी इथून ताब्यात घेतलेला आहे। या ठिकाणी काही वस्तू देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। एकूणच हा जर परिसर बघितला तर लेबर कॅम्प पासून काही अंतरावर पुढे ही सगळी दाट वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये ही जी लेबर कॅम्पची वस्ती आहे त्याच्या बाजूला हे जंगल आहे आणि या जंगलाच्या मध्यावर अशा ठिकाणी या ठिकाणी हा जो बिजॉय दास नावाचा जो आरोपी आहे तो आणखीन त्याचं नाव जे आहे ती वेगवेगळी नावं सांगतो आहे, तो या ठिकाणी झोपलेला होता आणि अखेर मुंबई पोलिसांच्या पथकाला ठाणे पोलिसांच्या मदतीने एक मोठं यश आलेलं आहे आणि तब्बल 3 दिवसानंतर अखेर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला लवकरच आता न्यायालयात हजर केले जाईल। अनेक प्रश्नांच्या उकल ज्या आहेत त्या पोलिसांना करायच्या आहेत, मात्र सध्या तरी ठाण्याच्या या परिसरामधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। कासारवडली परिसरामध्ये हिरानंदन इस्टेटच्या मागे असलेले हे जे जंगल आहे ते ज्यांचे शेती आहेत ते इथले गाववाले माझ्याबरोबर आहेत। दादा, नक्की ही जी जमीन आहे तशी शेत जमीन आहे तुमची? शेत जमीन आहे आमची, पहिल्यापासून हे करत आहे आम्ही। ही झाडं भरपूर लावलेली आहे आम्ही, आंबे जांभळे हे कलम भरपूर लावलेले आहेत आणि साफसफाई बी हर एक टायमाला चालूच असते आमची। हा जो आरोपी आहे तुमच्या या जागेमध्ये येऊन राहिला होता या म्हणजे खूप दिवसापासून तो इथे होता की कालच किंवा 1-2 दिवसात तुम्ही त्याला पाहिलं होतं का इकडे? कधीच पाहिलेलं नाही, काय आयडिया बी नाही त्याच्यात, कधी पाहिलं बी नाही। आमचे काम आहे ते आम्ही करून म्हणजे जेवढं टाईम शेतात असतं तेवढंच आम्ही करतो आम्ही। ही तुमची शेती आहे म्हणजे पडीक जमीन नाही? पडीक जमीन नाही, शेती आहे। भरपूर असं काय ना काय पीक काढतो आम्ही। कशाचं? इथे हे कामगार अशी येऊन झोपतात राहतात असं की तुम्ही इथं पहारा ठेवता? पहारा ठेवतो आम्ही, पण काल गेलेलो हळदीला त्याच्यामुळे काही समजलं नाही आम्हाला। अचानक कुठून आला असेल, बघितलं असेल तर माहीत नाही। रात्रभर तो इथे झोपलेला होता या जंगलात? काय त्याची आयडिया नाही आम्हाला। इथं तुम्हाला असे कामगार नेहमी झोपलेले दिसतात? नाही सर, नाही। का की बघा आमच्या इथं आमचं म्हणजे एक झोपडा बनवलेला आहे आम्ही राहण्यासाठी। आम्ही इथं 24 घंटे म्हणजे बसलेलो असतो, पाणी गिनी वगैरे झाड गिड वगैरेला आम्ही देत असतो। म्हणजे कसं की आम्ही जर इथं झाडं गिडं लावतो त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे कोणी इकडं येता जाता जरी काय असलं, कसं आता तुऱ्या गिऱ्या पपाया गिपायचं झाड लावतो हे भैया गिय कोणी पण असं तोडून येतात तर आमचं लक्ष असते, पण असं त्यांना आम्ही केव्हा इकडं असं काय झालेलं असं आम्ही केव्हा बघितलं नाही। तो आता हा आरोपी काल इथून पोलिसांनी अटक केला, या अगोदर त्याला कधी इथे बघितलं होतं का कोणी कामगार किंवा त्याच्या? नाही, तसा म्हणजे असं कॉज इथं असं झालेलं आम्ही कॉज नाही बघितलं ना। असा माणूस इकडं कोणी संडासला बाथरूमला आला तरी आम्हाला म्हणजे समजते, पण इकडं असं लेटिंग वगैरे असं म्हणजे कॉज त्याला बघितलं नाही। तुम्ही पहाऱ्याला असताच इथे कोणाला येऊन देत नाही? यस यस, हो, इकडं आम्ही असतो, आमचा कोणी ना कोणी एक माणूस इथं असतेच। हा रात्र पण इथे जे आहे तिथे कोणी रात्री तुम्ही असता का कोणी इथे? रात्री नाही तेवढं, म्हणजे आम्ही लास्टलाच इथं 8 वाजेपर्यंत असतो, मग त्याच्यानंतर इकडं कोणीच नसते सर। याला कधीच इथं बघितला नव्हता अगोदर? आम्ही पहिले कॉज नाही बघितला इकडं आम्ही। आपण जर बघितलं तर या गाववाल्यांची जमीन आहे ज्या ठिकाणी माझ्या मागे आपण जर बघितलं काल जिथून आरोपीला अटक केली आहे या सगळ्या परिसरामध्ये शेवग्याची तुरीची पपईची झाडं जी आहेत ते यांनी लावलेली आहे। खरं तर ही हा जो आहे हा परिसर बघितला तर अनेक मोठी झाडी जरी बाजूला असली तरी ही आमची शेती असल्याचं जे आहे तिथल्या गाववाल्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी पहारा देखील असतो, म्हणजे सकाळी ते संध्याकाळपर्यंत हे शेतकरी या ठिकाणी असतात आणि रात्री या ठिकाणाहून जातात। त्यामुळे नेमका हा रात्री इथे येऊन झोपायचा का याबद्दल त्यांना स्पष्टता नाही आहे, मात्र ही जागा आपली आहे आणि आपण या ठिकाणी रेग्युलर नेहमी पहारा ठेवत असतो अशी माहिती इथल्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे। हितेश पांचालचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।